नमस्कार मित्रांनो, शेती मित्र गजानन या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कापूस या पिकाबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत. मित्रांनो, जसं की कापूस पिकाच्या पहिल्या महिन्यात कोणती काळजी घ्यावी, कोणते खतं वापरावेत, कोणते तणनाशक आणि किडीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. सुरुवातीची काळजीमध्ये आपण कापूस हे माहिती आहे सर्वांना की 165 ते 180 दिवसाचे पीक आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच आपलं योग्य नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. पहिल्या महिन्यात रोपांची जोमदार वाढ होणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे अधिक फांद्या लागणे, समोर चांगले उत्पन्न मिळण्यास आपल्याला मदत होते. तर मित्रांनो, खते व्यवस्थापनामध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला खतं द्यायचे असेल त्याच्यामध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. पर्याय 1 मध्ये आहे DAP 1 बॅग, युरिया 65-25 किलो, मोरेस पोटॅश 20 किलो, झिंक सल्फेट 5 किलो. दुसऱ्या पर्यायामध्ये उपलब्ध आहेत 10-26-26-65 किलो, युरिया 30 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 ते 10 किलो. मित्रांनो, 2 नंबरचा पर्याय आहे आपल्याला तण व्यवस्थापन. तण व्यवस्थापनामध्ये आपण पहिल्या महिन्यात तण नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे. खुरपणी किंवा कोळपणी करून तण काढा. आवश्यक असल्यास 15 दिवसाच्या आत शिफारशीनुसार तणनाशकाची फवारणी करा. तण नियंत्रणामुळे पिकाला पोषक द्रव्य आणि पाणी अधिक मिळण्यास अधिक प्रमाणात मिळते. मित्रांनो, 2 नंबर आहे कीड व्यवस्थापन. या काळात मावा, तुडतुडे आणि थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क, निंबोळी तेल यांचा वापर करा. जर प्रादुर्भाव जास्त असेल तर कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच योग्य कीटकनाशकांची फवारणी करा. मित्रांनो, नंतर आहे रोग व्यवस्थापन. अतिरिक्त पाऊस आणि आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. त्यासाठी शिफारशीनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी आणि पिकाचे नियमित पाणी करणे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपल्या झाडांची वाढ कमी दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपण विद्रावक खत 19-19-19 100 ग्रॅम प्रतिपंप फवारणी करावी. सोबत ॲमिनो ॲसिड वापरावे. मित्रांनो, जर आपला कापूस लाल तांबूस का पडतो तर लाल जास्त पाऊस, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव किंवा मुळांची वाढ कमी होणे ही त्यामागचे प्रमुख कारणे आहेत. अशावेळी संतुलित खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. मित्रांनो, कापूस पिकाच्या पहिल्या महिन्यात योग्य खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड रोग व्यवस्थापन आणि वेळेवर निरीक्षण केल्यास चांगले उत्पादन आणि अधिक नफा आपल्याला मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शेती मित्र गजानन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.